पहले बता तू मुझसे प्यार करती है? ए टिनो क्या प्यार क्या मुंबई तो चल 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 अरे माणूस लंगडा इथं तुझ्या गाडी पुढे घेऊन आला. अरे तर नमस्ते गाईस. तर आम्ही आता चाललो. कुठे चाललो आपण? अरे कैसा चमन जैसा बात करता है. हा, पहिला स्पॉट आमचा हरिहरेश्वर आहे. सर आम्ही तिथे जातोय. किती किलोमीटर आहे? 300 किलोमीटर आहे. तर आता बघू, आपण तिथं जायचं आहे. आम्हाला तर काही प्लॅनिंग माहिती नाही, फक्त आम्ही जातोय फिरायला. ठीक. दोघं गाड्या ना ओळायचं नारळ कुठे गेलं? नारळ कुठे नारळ खूप नारळ गाडीची पूजा करून घ्यायची. गाडीची पूजा तर करा रे आधी. मध्ये नका निर्या बाजूला थांब रे. चप्पल तर काढ. हो चप्पल काढ. चप्पल काढ. चप्पल शेत इकडे काढे. कुठे दगड कुठून जाय ना त्यावर. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. गेला कोडला गेलो तुम्ही सगळे उभे. मी तिथे केव्हा ओरडतोय की जाऊ दे जाऊ दे. ऍक्शन करून 4 टाइम ओरडलो इकडे. बरं. आमचे दादा कुठे गेले? अंकुर दादा. अंकुर दादा काय माहिती कुठे. अरे आम्ही तर पुरे चल तिकडे चल ना. अरे उतर अरे आता मी बोलतोय इथं चाल ना भाऊ. ब्लॉग बनतोय. ठीक आहे. काय दोन शब्द बोला थोडं. मित्रांनो, मी तुम्हाला इंट्रोड्यूस करून देतो माझ्या मित्रांची. हे गिरीश दादा, हे कुंदन दादा. नाम सुने तो दुनिया हे नीरज दादा. हा दुसरा 0.2. हा विवेक दादा. हे दुसरे उज्ज्वल दादा. आज नाही उज्ज्वल कुठे गेले? दादा पूर्ण कुठे गेला? मुझसे प्यार करती घायल मर्दा. घायल परिंदा. घायल इथले घातक.
का मुझे करना हक अदा है. आता मस्त आहे. किती वाजता आहे आता? एक जाम की मिला पूरा मैं कदा है. आता 9:30 होत आहे. अजून किती किलोमीटर आहे? 200 अजून 150 किलोमीटर जायचं आहे आम्हाला. ऑलमोस्ट आता ठाण्यामध्ये बेकार बोर होऊन गेलो गाडीत बसून बसून. कैसा फील हो रहा है अभी ड्राइविंग करके? बहुत स्ट्रेसफुल ड्राइविंग थी, बहुत ट्रैफिक थी बीच बीच में. ये सिटी से जाने वाले डिसीजन बहुत गलत था. हमें जंगल जंगल से जाना चाहिए. पाडो पाडो. वही तो बोला. ये क्या है? कौन आ तो बोला 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 बोला. भाई साहब की चाय की वजह से हमको सिटी में डालनी पड़ी. समृद्धी मामा यार. कुठे समृद्धी मामा कुठे रे? रुका है नहीं ठहरा है नहीं. हमारा जखमी परिंदा मी सांगितलं होतं का? बहुत जल्दी आहे ना तुला. 1:30 बजे लगे 4-5 बजे से उठाने को आ गया मेरे को. मेरी नींद भी पूरी नहीं हुई थी. अबे ब्रो पानी बॉटल. तू निकला कब था? तू तो 10:30 बजे तक निकला भी नहीं था. इसलिए नहीं 10 नहीं, हाँ 10-11 बजे तक. Guys, ये क्या है? ये पोल्यूशन क्या है यार? अरे तर तुम्ही आता बघू शकता मी स्टॉप घेतला होता चहा नाश्त्यासाठी. ते बी 10 वाजेला. नाही माहिती मला. है मुझसे कोई स्मार्ट? बताओ खुद. नहीं तुम खुद दे. मैं ये नहीं कहता, तुम मेरी बात मानो. तुम खुद देखो ना, फैसला तुम करो. तर आपला झालाय तर चहा नाश्ता म्हणजे नाश्ता केला चहा पिला नाही आम्ही ना जेवण काय तर गाईज आम्ही आता रस्ता पटकून गेलोय थोडासा गुगल मॅपच्या चक्कर मध्ये. गुगल मॅपच्या चक्कर मध्ये आम्ही रस्ता पटकून गेलोय थोडा. मॅप दाखव ना. उज्ज्वल मधल्या गावात बघायचा गावातल्या रस्त्याने आहे म्हणे पुढे. विचारपूस चालू आहे सध्या. हे बघ रे, हा इथे बी बंद सांगतो. यार तेरा सुपरस्टार देसी कलाकार. एक घाट पण रे म्हणजे ते असं आंघोळ. नाला नेर दि नेर. हे आमचे गुगल मॅप यांनी आम्हाला चुकवून दिलंय. तुम्हाला माहिती का? हा मुलगा इथून असं यायचं होतं आणि इथून असं आपल्याला पळून इथून निघून जायचं होतं. हा 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 येतो. हे दोन मी का रे, कोणत्या रूटने जायचं? नॉट ब्लेमिंग यू. तर आता आम्ही इथं थांबलो होतो. कॅमेरा सेट करून घेऊ द्या. डिझेल भरायला थांबलो आम्ही इथं. तिकडं माग बघू शकता तुम्ही पेट्रोल पंप आहे. दिसतंय का नाही काय माहिती. काही थंड बिंड खायचे. चला बघू. काय इकडून जाऊ म्हटलं इकडं. आहे तो रस्ता खराब असेल मग तू दाखवत का बरं नाही येत? तर आता इकडं बघितलं आम्ही डिझेल भरलं इथं. आता इथंच आम्हाला काही खायला दिसलं त्यांना थंड घ्यायचं होतं. काय घेताय? घ्यायचे काही काय घेताय पण काय काय इथं चायनीज थंड एकदा इकडे काहीच नाही. नाही आम्हाला थंड पाहिजे. थंड इकडे थंड. तर आता चाललो आम्ही हरिहरेश्वर. आता नेक्स्ट स्टॉप तोच राहणार आहे आमचा आला फायनली. बट आता बघू काय होतं काय नाही. मध्ये जर घ्यावं लागलं स्टॉप तसं 30-40 किलोमीटरच बाकी आहे. बट आता बघू
काय होतं तर मित्रांनो आम्ही आता रिसॉर्टला आलो आहे बघायला काय करायचं आहे काय नाही. स्पॉटला ऑन पोचलो आहे इथं. बघू आता अजून एक आमचे भाऊ ऋषी भाऊ यांना चक्कर आले थोडेसे, त्यांची तब्येत डाऊन झाली थोडी. बाकी आता डिसिजन चालू आहे रूम करायचा का नाही करायचं इथं. इकडनं आपल्याला स्पॉट जवळ पडता या नाही काय माहिती. काय म्हणणं आहे तुमचं? बघून घेऊन आले. ते कुठं करायचं पुढे करू ना आपण. बीचकडे बीच बघून घेऊ. वाटल्यास नेव्ही बघला तरी आपण मग असं पुढचा स्पॉट एखाद्या बीचवर जाऊन तिकडे आज रेस्ट करू. नाही रे मग गाडीचा विषय आहे, जास्त फिरायचा विषय काहीतरी. एक दिवसची वाटलं तर फोन कर, फोन लाव. त्याला म्हणा उद्या काय आमचा पहिला स्पॉट आम्हाला पोचायला 300 लागून गेले म्हणून. कन्वर्ट करून घ्या म्हणा. नाही मी त्याला विचारतो की ते 300 तू 3 दिवसाचे 900 किलोमीटर मोजणार का एकच दिवसाचं. आता आम्हाला जर 300 किलोमीटर कारण आमचा पहिला स्पॉटच 350 किलोमीटर, नंतरचा काय 50-100 उद्या तर काही उद्या परवा तर काय 100 फिरणार? किलोमीटर उद्या ना तर फायनली स्पॉटला बसलो आम्ही हरिहरेश्वरला. अरे पुरे गडगडी हात लावतो. तू आहे ना असं कोणी येत राहिलं असं किती दामाडू मग आता माहित होतं तू येणार आहे. हा पाय इकडे पार्किंग केली आम्ही गाडीची. तर चला आवाज जिरे ना देव मग. मग येतोय ना आवाज, आपण येणार आवाज. चला रोड देखा रे तुमने. शॉर्टकट इज व्हेरी डिफिकल्ट. व्हेरी डिफिकल्ट. अरे डिक्की ओपन आहे थांब ना. डायरेक्ट नाही फिलिंग डायरेक्ट टाकायचे का डायरेक्ट. आता इथं नाही होणार कुठे. ब्रो यहाँ पे आकर के सदा का कसं वाटतंय भाऊ? मंदिर कुछ देखने जैसा लग नहीं रहा, बट ऐसा दिख रहा कैसे क्या बोल सकता भी मैं भगवान का, इसलिए कुछ बोल भी नहीं सकता, पर देखने जैसा नहीं लग मजा रहा. आ रहा है, बहुत मजा आ रहा है. क्या मायला इसका सेट तो इससे भी बड़ा तोता. हमें क्या कितनी बातें इतनी मजेदार होती है ना, क्या बोलूं. नहीं तो इन लोगों ने मेंटेन बिल्कुल अच्छा नहीं किया. हो पाय नाही देत तू. पुरा जाम दिसते. जाम दिसते. अरे आपण तर ही आहे जुन्या काळची मूर्ती बघा हनुमान दादाची. खूपच गर्दी असल्यामुळं पण काय झालं होतं तुमचं? आता पुरा फायदा उचलतोय कॉन्टेंट बनवण्यासाठी. मेरी शक्तियों का गलत इस्तेमाल किया गया माँ. ये दुनिया बहुत खराब है माँ, पर आप बिल्कुल फिक्र मत कीजिए. मैं आ रहा हूँ, मैं बहुत जल्द आ रहा हूँ. बघा इथं बरं झालं मीच घेतला आपण. इथंच पेढा खाणं चालू होऊन गेलं यांचं झालं. त्यांना मजबुरीमध्ये खावा लागतं. घे ना पूर्ण घे. नाही रे बाबा. त्यामुळे 100 रुपयामध्ये देतोय का तो लुटतोय त्याला.
क्वालिटी नाही होती भाऊ. कृपया कोणी पेढा नाही घेऊ मिक्स घ्या म्हणजे सगळे फ्लेवर आहे सगळा गुळगुळ लागला यार. कोणाला तरी विचारून घ्या. काय बीचकडे जायचं. अरे इकडे तिकडे बघितलं यार मी नाही. अरे मित्रांनो हाय. आम्ही आता जातोय आमच्या पहिल्या डेस्टिनेशन. पहिल्या बीच आमच्या. नेपाळी डेस्टिनेशन मंदिर होतं. मंदिर झाला नाही म्हणजे पहिलं बीच. फर्स्ट बीच. या सोनाराची लाईट चालू केलं पाहिजे. फक्त पण कोणाला नाही येत. कृपया. काय बदलतो रे तुझं प्रोफेशन नको बदलत जाऊ. नमस्कार. कसं काय तू मंडळी. एक तर बाबा राज आहे एक तर सोनार बनून. आम्ही आमच्या पहिल्या बीचला आलोय आता. तुम्हाला दाखवतो मी बीच. तुम्ही कधी बघितला नसेल असं बीच. तुम्ही गरीब नल्ले बेरोजगार साले. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. तुम्ही बसणार आहे फक्त बघू शकता. तुम्ही फक्त बघू शकता. आम्ही आमचा पहिला पाऊल उचलला. आम्ही पोहोचलो आमच्या सक्सेसफुल ट्रिपला. ओ हे कोणाला बोलतोय आपण. गरीब लोकांना. गरीब लोक गरीब लोक नाही ते कसं आहे, आम्हाला टाइम नाही भेटला तेवढा. फक्त मध्ये आल्यावर टॅनिंग झाली थोडीशी. टाइम गेली. घरी ब्युटी केली आणि टॅन थोडंफार होत राहतं. चालूच होते. हे बघा आपण झाडांचं झाड फोटो. देखे नहीं क्या आपने देखे नहीं होंगे ऐसे नारियल के झाड़. गाइस हम आ चुके हैं बीच पे गाइस. आगे नहीं है बीच मच्छी का आम्ही आता आलोय बीचला फायनली. येताच सुरू होऊन गेलं यांच्या आलं. गाडी घेऊन जायचा विचार होता पण ते कॅन्सल केला त्यांनी. व्ह्यू बघा तुम्ही खूप छान आहे. खूप भारी वाटतंय. एकच नंबर व्ह्यू आहे कोकण. तुम्ही पण या इथं बघा व्ह्यू खूप छान आहे एकदम. हे बघा थोडंसं आता इडेचाळे चालू आहेत. फोटो काढणे झाले सगळ्यांचे. इकडे आता सगळी मारामारी चालू आहे यांची. बॉल मारामारी करता येते. टीव्ही गाड करायची नाही. हे बघा पुशअप चॅलेंज चालू आहे यांच्यावर. व्हिडिओ काढणं चॅलेंज चालू आहे म्हणजे व्हिडिओ काढता येते. बस झाला. तर गाईज आता नेक्स्ट स्पॉट जायचं आम्हाला अंजली बीच. तर आता इथं ऑलमोस्ट आता ती काय म्हणता याला गाडी जाणी ते 2 जण इथं बसलेत. याला काय म्हणता ती बोटला. फेरी 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 बोटवरती आपली गाडी जाणार आहे. प्रभात फेरी कालीचा गेला ना आम्हाला कोणालाच पोहता येत नाही बघा. गाड़ी अभी जा रही है बोट पे ट्रैपिंग पे. गाड़ी में
पहिले मूवीमध्ये बघितलं होता, फर्स्ट टाइम बसतो याच्यामध्ये. एक्सपिरियन्स वेगळा आहे. अमेझिंग. कसं वाटतं पहिलीचा? हाय ड्रायव्हर काका. अरे काय दिसतंय ना, केला ना त्यांच्या व्हिडिओ. ड्रायव्हर काका. 5 hours later. तर हाय गाईस, आता वाजता आहे ऑलमोस्ट 8 वाजता रात्रीचे, आणि आम्हाला रूम भेटत नाही आहे आणि चांगलं जेवण भेटत नाही इथं. असं गावामध्ये आम्ही स्टे केलं आहे, तर आम्हाला माहितीच नव्हतं की असं काही होणार आमच्यासोबत. तर बघताय चालू आहे रिसर्चिंग. रूम आहेत पण खूप महाग आहेत, आमच्या बजेटच्या बाहेर आहेत. तर आता पॉसिबिलिटी बघू काय होतं काही नाही. जेवणाचं तर आम्ही बघून घेतलंय, काही मॅगी वगैरे बनवून खाणार आहेत ते आम्ही. बाकीचे वस्तू का आणलेत, बरोबर आहे का नाही? काय आणले? सामान आणलंय ना, बाकीचं सामान आणलंय. तर बघू आता काय होतं. तर कृपया तुम्ही येताना जर तुम्हाला कोकण फिरायची असं इच्छा असेल तर कृपया त्यांना तुम्ही पहिलेच काहीतरी प्लॅनिंग करून या, आणि काही रूम वगैरे असेल तर पहिलेच तुम्ही विला वगैरे बुक करून या. आमच्यासारखं येऊ नका डायरेक्ट, नाहीतर आमच्यासारखे तुमचे बी हाल होणार आहेत. आम्ही लवकर आलो इथं, तरी आम्हाला 1 घंट्यापासून आम्ही इथं फिरतोय, तरी आमचं काही व्यवस्था झाली नाही. तरी बघतो आता, अजून चालू आहे. काही ना काही तर पर्याय करावा लागेल. इथं स्टे केलं ना आम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. हे बघा आता आमचा जेवणाच्या हा व्यवस्था, आमचं सामान येऊन लागलेला आहे. ऑलमोस्ट पहिले 9 मॅगा घेतल्या जातात. काय माहिती किती मॅगी आणली आहे? ते 13 मॅगी आहे ती टोटल. म्हणजे आता नाही. जर तुम्ही येत असाल तर पहिले सांगतो, खिसा फुल करून आणा गाईस. इथे सगळं महाग आहे, पण कॅश पण. हा कॅश जास्त इम्पॉर्टंट, आणि VI नेटवर्क घेऊन या बस. आणि येताना रात्र करू नका अजिबात. यायचं तर लवकर येत. हा चरणारा पा एक वटाने खाऊ राहील. हा बघा, हा एक आमचा ब्लॉगर. हाय गाईस, सचिन कुमार. तुम्हाला पहिलेच मी नोटीस दिली होती. आम्ही मेन नोटीस दिल्या, VI नेटवर्क घेऊन यायचं, ओके. कॅश घेऊन यायची, कॅश घेऊन यायचं, आणि पहिलेच प्री प्लॅन करून घ्यायचं, बुकिंग करून घ्यायचं, बिला बुक करून यायचं, आणि येताना गॅस घेऊन यायचं. जेवणाची सोय स्वतःच करावी कृपया. मॅगी बिगी काही बी घेऊन घरून आणायची, कारण इथे 180 रुपये. 2 hours later. गाईस, तर फायनली रूम भेटला आम्हाला. काय रूमचं रेंट 1500 रुपये सगळ्यांचं. सगळ्यांचे 1500 रुपये, आणि नाहीतर असं आम्हाला सांगत 28 रुपये एक रूम मध्ये. ते बी 5 जण 28 रुपये एक रूमचं सांगत होते, आणि फायनली आम्हाला 1500 रुपये मध्ये एक मोठा रूम भेटला. आणि आता सध्या खाण्याची व्यवस्था चालू आहे. बघा चटणी चालू त्यांची. हे बघा मॅगी. नाही आपण मराठी ब्लॉगर येतो. पॉपलेट पर पर्सन 1.5 मॅगी. कुंदन सेफ बनवा बाहेर बनवा डायरेक्ट एकदम भारी रूम भेटला, एकदम मस्त आहे. सगळं काही आम्हाला अवेलेबल इथं. इकडे बनवायचा एकदम मस्त आहे सगळं, एकदम कम्फर्टेबल. आणि आमचे दादा काय ऋषिकेश दादा थोडे बघा नर्वस आहेत. गाली देना मना आहे ब्लॉग में. गाली दे रहा है, क्या बोल रहा है? टाकणार मी ते क्रॉप करून गेले. बाहुली खूप फनी जोक मारला, तो रेकॉर्डेड नाही. बाकी तर आता तयारी चालू आहे. बघा आमचे कुक सगळे मॅगी बनवण्याची तयारी मध्ये. आमचे काय कुंदन दादा हे आता आमचे शेफ आहेत, ते मॅगी बनवतात. आणि
अरे काही विषय नाही, बोलू शकतो बाहेर बोलू शकतो. नक्की वाटतं आता बस बघून राहणार आहे का तुझ्याकडे काय मॅगी होईपर्यंत आपण बघून राहणार आहे का मॅगीकडे बघा मॅगी बनण्याचा सध्या कार्यक्रम चालू झालाय. हे बघा 2 जण मॅगी फोडायचे पॅकेट फोडायचं काम करताय. हे 2 जण कुकिंगचं काम चालू आहे. एक व्हिडिओग्राफर आमचा रील बनवतोय. बाय द वे आम्ही 2 जण आज आराम करू राहिला. मी ब्लॉग शूट करतोय. ओके आपण आता तुम्हाला दाखवतो मी मॅगी कशी बनते काय बनते दाखवेल. बरोबर काय पडतो आपलं असं करत होता काय? नाही काय करत होता कडू नको अरे आता बुक अशा लागल्यात ना पोरांना कडू बिडू काहीच दिसणार नाही. हे ते कडू बनव खारं बनव खावं लागणार. हा ऑप्शन नाही अजून बी आहे. अर्धा तास दुकान उघडे मग काय नाही केलं काय करशील अजून मॅगी घेऊन काय करशील काय भाजी पाला बी तिथं बातमी किती मॅगी रेडी. कशी बनली मॅगी? पुरी टाकून घेऊन पूर्ण वाटून काय सांगतोय तुला एकदा वाटून घेऊ.